उद्या नाशिक कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साधू महंतांची बैठक होणार आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वरचे आखाडे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत। शैव आणि वैष्णव आखाड्यांचे प्रमुख पहिल्यांदा एकत्र उपस्थित राहणार आहेत। साध्वी त्रिकाल भवंता यांच्यासह अतिरिक्त संत महंतांच्या प्रवेशावरून वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचं सुद्धा नियोजन करण्यात आल्याचं कळतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, शाही स्नानाच्या तारखा जाहीर होण्याचा उद्याचा दिवस आहे, मात्र काही वादाचे प्रसंग सुद्धा उभे राहण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने कसं नियोजन आहे? अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की नाशिकचा कुंभमेळा अगदी 1.5 ते पावणे 2 वर्षांवर येऊन ठेपलेला आहे, मात्र अद्यापही शाही स्नानाच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर झालेल्या नाहीये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नाशिकमध्ये येऊन याबाबतची बैठक घेत आहेत। साधू महंत देखील त्या बैठकीला उपस्थित असणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे या तारखा जाहीर करत असताना काही साधू संतांच्या प्रवेशाची देखील या सगळ्या दरम्यान त्यांच्या उपस्थितीच्या संदर्भामध्ये वाद होण्याची शक्यता आहे। त्रिकाल भवंता, आपल्याला माहिती आहे की मागील कुंभमेळ्यामध्ये ज्ञानदास महाराज आणि त्रिकाल भवंता यांच्यामध्ये मोठा वाद रंगलेला होता। महिला आखाड्याच्या त्या प्रमुख आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर यंदाच्या वेळेलाही त्यांनी याबाबतची काही विशेष मागणी केलेली आहे। शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पहिलं शाही स्नान व्हावं आणि त्यानंतर इतर शाही स्नान व्हावं अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे। या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय खबरदारी या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडनं घेतली जाते हे बघावं लागणार आहे। वादाच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने देखील पोलीस प्रशासनाकडनं खबरदारी घेण्यात आलेली आहे। अतिरिक्त बंदोबस्त या सगळ्या बैठकीच्या दरम्यान या ठिकाणी तैनात केला जाणार आहे। त्यामुळे ही उद्याची होणारी बैठक नाशिकच्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्या दृष्टीने जोरदार तयारी या निमित्तानं करण्यात आलेली आहे। प्रदीप जी, किरण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।